सनातनवरती बंदी घालावी का हा आपला विषय आहे. त्याला कारण ठरलेलं आहे नुकतीच झालेली समीर गायकवाडची अटक. जो समीर गायकवाड सनातन संस्थेचा साधक आहे. ब्रेकपूर्वी आपल्या अनेक मान्यवरांनी मुद्दे मांडलेले आहेत. आपल्यासोबत आहेत संजीव साबळे, ज्येष्ठ पत्रकार आहेत. ब्रेकपूर्वी काही टेक्निकल अडचणींमुळे त्यांच्याकडे जाता आलं नव्हतं. संजीव साबळेजी, दोन्ही बाजू तुम्ही ऐकलेल्या आहेत, दोन्ही प्रकारची विश्लेषणं तुम्ही ऐकलेली आहेत. सनातनवरती बंदी घालण्यापर्यंतच्या क्षण येऊन ठेपलेला आहे असं वाटतं तुम्हाला? नाही, कोणत्याच संघटनेवरती बंदी घालावी अशा मताचा मी नाही आहे. बरं. विचारांची लढाई जी आहे ही विचारांनी व्हायला पाहिजे. आता याचा अर्थ सनातनचा या संपूर्ण कलबुर्गी किंवा दाभोळकर किंवा पानसरे याच्याशी संबंध नाहीच किंवा ते दावा करतात की त्याचा काही संबंध नाही, यावर मी विश्वास ठेवणार नाही. बरं. एक खरं आहे की पोलिसांना एवढा तीन पुरोगामी नेत्यांच्या हत्या होऊन देखील त्यांचे मारेकरी सापडले नाहीत. जेव्हा असे ह्या ज्या हत्या झालेल्या आहेत हे किरकोळ वादातनं, भांडणातनं, प्रॉपर्टीतनं झालेल्या काही हत्या नाहीत. कुणी ना कोणी, काही मंडळींनी प्लॅन करून केलेल्या या हत्या आहेत. बरं. त्यामुळे त्या प्लॅनमध्ये एकाहून अधिक लोक त्याच्यात सहभागी असणार, कोणी ना कोणी संघटना असणार. बरं. त्याच्यामुळे हे सापडणं खरं तर सोपं आहे. मी छोटंसं उदाहरण देईन. 1993 साली जे मुंबईत बॉम्बस्फोट झाले होते त्याच्यात काही 100 लोक होते आणि त्यामुळे संपूर्ण तपास करणं आणि त्यांना पकडणं हे सोपं झालं होतं. इथेही काहीतरी 5-25 लोक निश्चितपणे सहभागी असणार आणि इतके लोक सहभागी असून देखील पोलिसांना त्यांचा तपास लावता येत नाही, शोध लावता येत नाही, ही अत्यंत शर्मेची गोष्ट आहे. प्रश्न राहिला समीर गायकवाडचा. आता समीर गायकवाड निर्दोष आहे का दोषी आहे हे शेवटी न्यायालय ठरवणार आहे. त्याच्या अगोदरच आपण सर्टिफिकेट देणं की तो निर्दोष आहे हे चुकीचं आहे आणि तो दोषी आहे हेही म्हणणं चुकीचं आहे. तो आता संशयित आहे आणि आत्तापर्यंत जे काही आरोप त्याच्यावरती काही गोष्टी 23 का 21 त्याच्याकडे मोबाईल सापडलेले आहेत, त्याचं आणखी इतरांशी झालेलं संभाषण आहे, त्याचे काही पुरावे पोलिसांना सापडलेत. त्यामुळे कदाचित तो त्या मास्टर माइंड नसेल किंवा त्यांनी प्रत्यक्ष काही केलेलं नसेल, पण त्याचा कुठे ना कुठेतरी या संपूर्ण हा एक तुमचा मुद्दा आपण नेरुरकरांना विचारूयात. नेरुरकरजी, हा प्रकार पहिल्यांदा नाही घडलेला. दाभोलकरांपासून ते पानसरेंपर्यंत आतापर्यंत असं 2-3 वेळा झालेलं की सनातनचा कोणीतरी पकडला, सोडून त्याला द्यावं लागलं, आणखी कोणाकोणाला पकडलं, चौकशीला घेतलं, सोडून द्यावं लागलं. जर का 6-7 महिन्यानंतर समीर गायकवाडला तुम्ही पूर्ण सापळा लावून रचलून जर का पकडलेला असेल तर याचा अर्थ खरं तर तुम्ही आतापर्यंत क्राईम सॉल्व्ह केला असं आमचं इम्प्रेशन होणं स्वाभाविक नाही का? मग पोलीस हा खेळ कशाला खेळतायत? आम्हाला देखील तेच म्हणायचं आहे, कारण दाभोळकरांची हत्या झाल्यानंतर संपूर्ण राज्यभरात आणि देशभरात ज्या पद्धतीने तपास ज्या दिशेने केंद्रित झाला आणि गतिमान झाला, त्याच्यामध्ये या समीर गायकवाड सहित किमान 700 ते 800 जणांच्या चौकशी झाल्या. बरोबर आहे. दाभोळकरांची हत्या झाली तेव्हा समीर गायकवाड कुठे होता आणि पानसरेंची हत्या झाली तेव्हा गायकवाड कुठे होता, गायकवाड त्या ठिकाणी होता का, तो असेल तर तो वापरत असलेल्या मोबाईलवरना त्यांचे CDR काढल्यानंतर त्यांचं लोकेशन संपूर्ण ट्रेस झालं होतं. त्या वेळात 7 महिन्यापूर्वी देखील पोलीस या निष्कर्षाप्रत आले होते की या प्रकरणामध्ये संशयित म्हणून समीर गायकवाडला अटक करायची. पण तत्कालीन अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव मोठ्या प्रमाणावर आला की या प्रकरणामध्ये आणखीन काही आहे का पहा. कारण दाभोळकर हत्येच्या प्रकरणामध्ये ज्या नागोरीला अटक केलं होतं ते संपूर्ण प्रकरणच नंतर गोलमाल झालं. नागोरीच्या घरातून रिकवर झालेलं वेपन हे दाभोळकरांच्या हत्येच्या वेळी वापरलं होतं. नागोरीला ज्या दिवशी सकाळी 7 वाजता दाभोळकरांची हत्या झाली त्या दिवशी 11:30 वाजता नागोरीला अटक केली होती. ती सुद्धा ठाण्याच्या अँटी एक्स्ट्रॅक्शन विभागाने. ती कशी केली तर आदल्या रात्री ह्याने आपल्या एका नातेवाईकाला हे रिव्हॉल्वर दाखवलं आणि धमकी दिली. त्याची तक्रार झाली ठाण्यामध्ये. ठाण्यामध्ये जे अधिकारी होते त्यांनी पण यापूर्वी ATS मध्ये काम केलं होतं. नंतर त्यांनी तपास केले, जे आता जे मार्या ते ATS मध्ये होते. मग ज्यावेळी त्या आरोपीकडनं वेपन रिकव्हर झालं आणि बॅलिस्टिकचा रिपोर्ट पण क्लिअर झाला, मग तेव्हा पण चौकशी पूर्णपणे झाली नाही. आयदर तो बॅलिस्टिकचा रिपोर्ट खोटा असावा किंवा पोलिसांनी या प्रकरणात हलगर्जी केली. आता या हलगर्जीपणाचं खापर नंतर फुटू नये म्हणून जेव्हा यांची पानसरेंची हत्या झाली त्याच्यानंतर अगदी 15 दिवसामध्ये समीर गायकवाडच्या विरोधात खूप मोठ्या प्रमाणावर पुरावे उत्पन्न असून देखा आता 6 महिन्यानंतर त्या पुराव्यांची एक संपूर्णपणे साखळी झाली आणि सरकारला आता वाटलं की आता हे सोयीचं. अजूनही पोलीस हे म्हणत नाहीये की हा आमचा फायनल आम्हाला माणूस मिळालेला आहे. ते म्हणतात हा अजूनही सस्पेक्ट आहे. 6-7 महिन्यातून तुम्ही जर का सापा लावून त्याला पकडलेला आहे तर हा काय तुम्हाला कोणी सापडला पाहिजे जर का हा खरा लीड असेल तर. पण ते याला सुद्धा सस्पेक्टच मानतायत. या सगळ्यांच्या मागे पोलीस दलातलं जे वर्चस्व आणि
क्रेडिटचं एक वॉर आहे आणि आता ह्या आणखीन 7-8 दिवसामध्ये काही अधिकारी निवृत्त होतात. तर ते निवृत्त होताना त्यांच्यावर ही केस त्यांच्या कालावधीमध्ये अनसॉल्व राहिली, अशा प्रकारचे ठपके नको म्हणून लवकरच घाई गर्दीत हा निर्णय घेतलेला आहे. मी इथे असं हा एकंदर पानसरेंची पुरावा दिसतंय. या इंटरनल पॉलिटिक्सचा बळी म्हणून म्हणजे समीर गायकवाड किंवा सनातन ठरली आहे. निश्चित असंही सुद्धा असू शकतं, कारण ह्यामध्ये ज्या पद्धतीने सतत सनातनला लक्ष करण्याचा प्रयत्न केला जातो त्याच्यामध्ये हे पण असू शकतं की जाणीवपूर्वक काहीतरी आता बळीचा बकरा बनवा म्हणून सनातनच्या साधागाला ह्यामध्ये गुंतवलेला असू ही टीका शकतं. तुमची थेट भाजपवर जाते, कारण भाजपचे प्रतिनिधी तुमच्या शेजारीच आहेत पानसरे. भाजपवरती टीका नाही, मी तुम्हाला सांगतोय की याच्यावरती पोलीस यंत्रणेवरती दबाव आहे. न्यायालयामध्ये दाभोळकर कुटुंबियांनी याचिका दाखल केली होती. त्यांनी सांगितलं होतं की ह्यामध्ये जे फरार आरोपी आहे ते सनातनच्या त्यांनीच हे केलेले आहेत, या रेखाचित्रानुसार यांच्यावर कारवाई करा आणि त्यानुसार निर्देश द्यावे लागले की ही चौकशी करा. मग एक प्रकारे तपास यंत्रणावरती प्रचंड मोठा दबाव आणलेला आहे. खरे गुन्हे पकडा, सात्यकी सावरकर तुमची पण हीच भावना आहे? सात्यकी सावरकर तुमची सुद्धा हीच भावना आहे की हा सगळा केवळ फेस सेव्हिंग एक्सरसाइज आहे? सावरकर, हो निश्चितपणे, कारण का अजूनही आपल्या हाती ठोस काही लागत नाहीये आणि अजूनही संशयितच आहे. म्हणजे आपण अजून नक्की कुठे अजून याच्या पुढे प्रगती करणार आहोत आणि तपास कुठल्या दिशेने चालू आहे याच्याबद्दल निश्चित नाही. दाभोलकरांची जेव्हा हत्या झाली तेव्हा मला मनसेचे जे अध्यक्ष आहेत राज ठाकरे त्यांचं एक विधान केलेलं मला चांगलंच आठवत आहे. म्हणजे तुम्ही जे आता म्हणला की आरोप थेट भाजपवर जातो, त्या निमित्ताने मला हे आठवलेलं आहे. राजसाहेब ठाकरे म्हणले होते की मला या खुनामध्ये एक राजकीय षडयंत्राचा वास येतोय. बरं, निश्चित मला पण म्हणजे तसंच वाटतं. राजकीय राजकीय दबाव षडयंत्र असण्याची काय शक्यता आहे, असावं? नसण्याची शक्यता आहे. नाही काय कोणाचं काय राजकीय षडयंत्र असेल तुमचं, म्हणजे लॉजिक काय थ्योरी आहे तुमची? कारण जाणीवपूर्वक सनातन संस्था असेल, हिंदू जनजागृती समिती असेल, यांनी अनेक आंदोलनं केली आहेत. पंढरपूर देवस्थानचा घोटाळा असेल, गेली 30 वर्ष यांना 1250 एकर जमीन घेता येत नव्हती. काँग्रेस सरकारला ती संस्थेने मिळवून दिली. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीची CID चौकशी लागली, त्याच्यामध्ये 6000 जमिनीचा घोटाळा होता. म्हणजे ज्यांचे ह्यामध्ये हितसंबंध दुखावले गेलेले आहेत त्यांनी जाणीवपूर्वक, किंवा आज ही संस्था मोठ्या प्रमाणात फोफावते आहेत, हिंदुत्वरी संघटना वाढत चालल्यात, मग त्यांना कसंही करून ह्यामध्ये गुंतवा, असंही काही जणांनी करून ह्यामध्ये षडयंत्र करण्याची शक्यता हिंदुत्ववादी नाही. विचारांचं सरकार सत्तेवर असताना हिंदुत्ववादी संघटनेला कॉर्नर करण्याचं षडयंत्र तडीच जातं असा तुमचा दावा आहे? याच्यामध्ये मी शक्यता सांगितलेली आहे. काही याच्यामध्ये लोक असू शकतात की ज्यांनी अशा प्रकारे हे करून याच्यामध्ये संस्थेकडे ही सुई वळवलेली असू शकते. ठीक आहे, माझ्याकडे शेवटचे एखाद दुसरा मिनिट असेल. मी एक पुण्याची कमेंट घेईन आणि सगळ्यात शेवटी मी गणेश हाकेंकडे येणार आहे. मी पुण्याला जातो. आपल्यासोबत संजय बालगुडे आहेत काँग्रेसचे. संजय बालगुडेजी, भाजप याच प्रकरणात पुढे काय करू शकेल अशी काँग्रेसला आशा आहे का, किंवा काँग्रेसची नेमकी यापुढची मागणी काय असणार आहे? काँग्रेसची मागणी अशी असेल की यांचं जे मोड ऑफ ऑपरेंटिस आहे या संघटनेचं, हो, म्हणजे ठाण्याच्या बॉम्बस्फोटात त्यांच्यावर आरोप झाले, नाशिकच्या झाले, त्यानंतर दाभोळकरांच्या हत्ये प्रकरणात त्यांच्या काही लोकांना अटक केली आणि नंतर ज्या वेळेला पोलीस यंत्रणेला वाटलं की नाही हे खरंच निर्दोष आहेत, त्यावेळेला पोलीस यंत्रणेने सोडून दिलं त्यांना. म्हणजे हे जे सारखं म्हणतायत राजकीय षडयंत्र आहे, राजकीय षडयंत्र आहे, निपक्षपाती काँग्रेसनी चौकशी केली. याचं उत्तम उदाहरण म्हणजे तुम्हाला सोडून दिलं ना, तुमच्या गोव्यामध्ये एका कार्यकर्त्याला सनातनच्या अटक केलं, त्याची चौकशी करून त्याला सोडून दिलं. म्हणजे आम्ही काँग्रेस सरकारने बळीचा बकरा द्यायचा किंवा कुणावर एखाद्यावर आरोप करायचा, अन्याय करायचा, हा मुद्दा तर बालगुडेंचा बरोबर आहे, कारण त्याच्यामुळे सगळी जबाबदारी आता भाजपवर आलेली आहे. मी तोच बालगुडेजी तुमचाच मुद्दा घेऊन फक्त इकडे येतो स्टुडिओमध्ये, कारण पुढचा विषय सुद्धा घ्यावा लागणार आहे. हाकेजी, आतापर्यंतचे जे काही काय करेक्शन मेथड्स होती ती सगळी झालेली आहे. माणसं पकडली नंतर सोडून दिली, काँग्रेसच्या काळात झालं, मधल्या काळात सुद्धा झालं असेल. आता जर का या समीर गायकवाडला सोडावं लागलं, खरंच काही पुरावे सापडले नाहीत, तर पोलिसांनी फार मोठा डामडौल करत केलेली ही पत्रकार परिषद, भाजपने जे काही आता बघा आम्ही कसा माणूस पकडून दाखवलेला आहे, किमान एक धागा दोरा तरी शोधून दाखवलेला आहे लोकांपर्यंत, मग काय कराल तुम्ही? नाही, सरकार म्हणून सरकारची प्रामाणिक इच्छा असते आणि सरकार त्या दृष्टीनंच आपल्या पोलीस दलाला त्या पद्धतीचे आदेश देत असतात. पण दुर्दैवानं आता आपण ज्या पद्धतीने आपण 7 महिन्यानंतर तुमचं पोलिसांचं काय म्हणणं की आम्ही प्रॉपर सापळा लावत सगळे रेकॉर्ड चेक करत 2 कोटी काय कॉल बघून नंतर आम्ही या माणसाला अटक केली आहे, हो ना, मग तरी सुद्धा त्याला सस्पेक्ट का म्हणताय? म्हणजे तुमच्याकडे काहीतरी भक्कम तयार झालेला असणार. सस्पेक्ट जे आहे ती वस्तुस्थिती ते सांगतायत.
या सगळ्या याचे प्रमुख जे SITचे प्रमुख आहेत संजय कुमार, त्यांचं स्पष्ट असं मत आहे की आम्हा एक धागा म्हणून आम्ही एक त्याच्या एक आधार म्हणून आम्ही त्या समीर गायकवाडला आम्ही अटक केलेलं आहे. माझं म्हणणं आहे की पोलीस आपल्या आपल्या पद्धतीने त्या गोष्टीचा तपास करत असतात. अशा वेळेला आपण अशा वेळेला जसं नेरुरकर जसं म्हणाले तसं की ते वरिष्ठ आणि एकमेकांचं क्रेडिट घेण्याचा प्रकार वगैरे वगैरे किंवा सरकार, या सगळ्या गोष्टीचा या तपासाशी खरं म्हणजे अधिक्षेप असत नाही किंवा त्याचं काही कारण असत नाही. कारण शेवटी पोलिसांना सुद्धा अशा तपासातून आपली स्वतःची क्रेडिबिलिटी ही सिद्ध करायची असते. बरं. आणि म्हणून हा त्यांना असं वाटत नाही काय किंवा की आपल्याला याच्यात जर अपयश आलं तर आपल्याला टोटल आपल्या याचं खास करून एखादं जर का तुमच्या मुख्यमंत्र्यांच्याच अखत्यारीत असेल तर त्याची ग्रॅव्हिटी जास्त मोठी आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये सनातनवरती बंदी येईल का, आता हा प्रश्न उपस्थित झालेला आहे. किमान या निमित्तानं तो सुरू होणार आहे, कारण तुमचा माणूस सरळ संशयित म्हणून पकडला गेलेला आहे, मुख्य संशयित म्हणून. पोलिसांना एका संशयितासाठी पत्रकार परिषद घ्यावी लागते, याच्यातूनच त्याचं गांभीर्य लक्षात येत आहे. संशयिताच्या एका कारणामुळे बंदी येईल की नाही हा पुढचा प्रश्न आहे. पण या निमित्तानं पोलिसांवरची जबाबदारी आता वाढलेली आहे, कारण बाण सुटलेला आहे. तुमच्याकडचा माणूस आता तुमच्या ताब्यात आलेला आहे. मग आता पुढची सगळी तुमची कडी, तुमची पुढची साखळी आम्हाला सिद्ध करून दाखवा, अशी मागणी लोकांकडून होणार आहे.